झेडपी निवडणुकांनंतर राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत असं म्हटलं जात आहे। अजित पवारांची अकाली एक्झिट आणि शरद पवारांच्या वयोमानामुळे दोन्ही राष्ट्रवादींपुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे अजितदादांना अखेरचा निरोप देताच दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून पक्षीय विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका संपताच दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असे संकेत मिळत आहेत। राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी भावना दोन्ही पक्षातले नेते, आमदार, खासदार आणि मंत्र्यांनीही व्यक्त केली आहे। चर्चा म्हणून नव्हती, पण आपण पाहतो का जे नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषदेची जी इलेक्शन झाली त्याच्यात अनेक ठिकाणी अनेक बैठका झाल्याचं आपल्याला ऐकायला मिळालं आणि तशा पद्धतीची पावलंही त्या ठिकाणी पडत होती का खूप साऱ्या ठिकाणी एकदम टोकाचा विरोध असेल, तसंच तुतारी आणि घड्याळ लढलं। आता काही जागेवर तर निव्वळ घड्याळच लढवलं आहे आणि तिथं पवार साहेबांनी सपोर्ट केला आहे। जसं दुसरे दादा नाही होऊ शकत, तसं पवार साहेब आहेत। त्यांना माहीत आहे का हे सगळे आता पोरके झाले, तर आमच्या चुका जरी झाल्या असतील तरी आम्हाला पदरात घेतील अशी आमची भावना आहे। तर हिची इच्छा आहे पांडुरंगाला का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन त्याच्यात पवार साहेबाकडची काही मंडळी आहे, जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब पाटील आहेत, टोपे साहेब आहेत, अनिल देशमुख आहेत, असे चांगले सरकारामध्ये खाते चालवणारे आहेत मनसे आहेत। ते एकंदर येऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला पाहिजे। बाकी काय तर सगळ्यांनी लक्ष घालून एकंदर त्या कुटुंबाच्या पाठीमागे संकटात कोणी, माझी तर एकच विनंती, कोणी कुठं जाऊ नये। ज्या दादाने केलं सगळ्यासाठी त्या दादाच्या कुटुंबाच्या पाठीमागे सगळ्यांनी राहू, माझी हीच विनंती आहे। सत्ता येईल जाईल, परंतु त्या कुटुंबाच्या पाठीमागे जर खरं मनापासून आलं तीच दादाला श्रद्धांजली होईल, म्हणजे माझी तरी इच्छा आहे।